गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मग ऑक्सिडेशन नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा, ऑक्सिडेशन रिडक्शन किंवा रेडॉक्स रिॲक्शन कशा पद्धतीने ओळखणार, सिमिलरली हाऊ टू आयडेंटिफाय द ऑक्सिडंट अँड रिडक्टंट म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंटने रिड्युसिंग एजंट, हे सर्व टॉपिक्स आपण कंप्लीट केले आहेत आणि त्याच्यावर आधारित तो तुमचा बेस आहे. तुम्हाला मागच्या लेक्चरला पण सांगितलं तुम्ही, त्या बेसवर आधारित तुमच्या चॅप्टरमधलं सर्वात महत्त्वाचं पार्ट जो असेल, टॉपिक जो असेल, ज्याच्यावर तुम्हाला 101% क्वेश्चन विचारला जाईल. 11वीची एक्झाम असेल तरी पण 12वीची एंट्रान्स जी असेल तुमची CET JEE नीट, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या चॅप्टरवर मेन फोकस जो असतो तो ह्या टॉपिकवर असतो. बरोबर आहे. त्यामुळे आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. खूप पेशन्सने तुम्हाला तो ऐकायचा आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला तो ऐकायचं आहे. अँड दॅट वन इज युअर बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. बघा, रेडॉक्स रिॲक्शनला तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. म्हणजे दिलेली रिॲक्शन जर ती बॅलन्स नसेल, आता बॅलन्स रिॲक्शनचा अर्थ काय, तुम्हाला 10वीला गेलं बॅलन्सिंग, तर बॅलन्स रिॲक्शनचा अर्थ असा होतो की रिॲक्टंट साईडला एखाद्या एलिमेंटचे जेवढे ॲटम आहेत, समजा रिॲक्टंट साईडला ऑक्सिजनचे जर 5 ॲटम असतील तर ते प्रॉडक्ट साईडला पण 5 असले पाहिजे, म्हणजे ते ॲटम बॅलन्स झाले. जर हायड्रोजन 3 असतील तर इकडे पण 3च असले पाहिजे, ते बॅलन्स झाले. मॅग्नेशियम 1 असेल, इकडे पण तो 1च असला पाहिजे. म्हणजे दोघंकडे सारखे ॲटम असतील तर त्या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही बॅलन्स रिॲक्शन. बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे बॅलन्स रिॲक्शन तुम्हाला समजलं. पण आता सारखे नसतील तर त्या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही अनबॅलन्स्ड रिॲक्शन. काय असेल ती रिॲक्शन? अनबॅलन्स रिॲक्शन. मग अशा अनबॅलन्स्ड रिॲक्शनला आपल्याला आता काय करायचं आहे? बॅलन्स करायचं आहे. त्याला म्हटलं आहे आपण बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. तर अनबॅलन्स इक्वेशन तुम्हाला दिलेलं असेल तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने बॅलन्स करणार. कारण की आतापर्यंत 10वीला तुम्ही कशा पद्धतीने बॅलन्स केलं आहे? ट्रायल एरर मेथडने. बरोबर ना. कोइफिशियंट चेंज केला आणि मग सारखे ॲटम त्या ठिकाणी येतात आणि त्या पद्धतीने आपण त्याला बॅलन्स करतो. पण आता कॉम्प्लेक्स रिॲक्शन तुम्हाला दिलेले असतील, सोप्या मेथडने, ट्रायल आणि एरर मेथडने सहज त्याचं बॅलन्सिंग होणार नाही. म्हणून आपल्याला यू हॅव टू फॉलो सर्टन रूल्स. वेगळे रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील आणि ते रूल्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला ती बॅलन्स्ड रिॲक्शन या ठिकाणी मिळणार. लक्षात येत आहे. तर रेडॉक्स रिॲक्शन जर आपल्याला बॅलन्स करायची असेल तर 2 वेगवेगळ्या मेथड्स आपण त्या ठिकाणी वापरत असतो. त्यातली फर्स्ट मेथड आहे फॉर बॅलन्सिंग द रेडॉक्स रिॲक्शन, अँड दॅट फर्स्ट मेथड इज, व्हेरी फर्स्ट मेथड फॉर बॅलन्सिंग द रेडॉक्स रिॲक्शन, दॅट वन इज युअर ऑक्सिडेशन नंबर मेथड. बघा, पहिली मेथड जी आहे ती आहे तुमची ऑक्सिडेशन नंबर मेथड. 2 वेगवेगळ्या मेथडचा यूज करून तुम्हाला या ठिकाणी रेडॉक्स रिॲक्शन जी आहे ती बॅलन्स करायची आहे. बरोबर. त्यातली पहिली मेथड आहे या ठिकाणी ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि दुसरी मेथड जी आहे ती आहे आयन. लक्षात ठेवा, तुम्हाला विचारेल मी पुढच्या लेक्चरला, आयन इलेक्ट्रॉन मेथड किंवा हाफ रिॲक्शन मेथड. मग त्याला आयन इलेक्ट्रॉन का म्हणतात, हाफ रिॲक्शन मेथड का म्हणतात, ते आपण त्या लेक्चरमध्ये बघणार. आता बघा, पहिल्या मेथडनुसार आपल्याला ऑक्सिडेशन नंबर मेथड तुम्हाला दिली आहे, त्याच्यानुसार तुम्हाला एखादी अनबॅलन्स रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करायची असेल तर वेगवेगळे रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. बघा मित्रांनो, रूल्स तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल. एक रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करून दाखवतो. उद्याच्या लेक्चरला पण आपण याच्यातलं एखादं एक्झाम्पल घेणार. मग याच्यावर आधारित, ह्या मेथड आधारित 2 एक्झाम्पल तुम्हाला मी पूर्ण डिटेल बाय युझिंग रूल्स या ठिकाणी टीच करणार. सेकंड मेथडचं पण त्याच पद्धतीने करणार. बरोबर आहे. जेणेकरून तुम्हाला उर्वरित एक्झाम्पल जे आहेत ते घरीसुद्धा तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. ओके. बघा, आता समजा एखादी रिॲक्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ज्याच्यामध्ये CuO तुम्हाला दिलेला आहे. when this CuO is reacted with, बघा, CuO कॉपर ऑक्साईड
reacted with NH3 ammonia, then it gives, here there is a formation of copper, then nitrogen and then वॉटर मॉलिक्यूल. बघा कॉपर तयार झाला, नायट्रोजन तयार झाला, H2O मॉलिक्यूल या ठिकाणी तयार झाला. बरोबर आहे. मग आता जर तुम्ही ह्या रिॲक्शनला रिॲक्ट आणि प्रॉडक्ट साईडमध्ये बघितलं तर सारखे ॲटम दिसत आहे का तुम्हाला? म्हणजे बॅलन्स आहे का ते अगोदर चेक करा. बॅलन्स असेल तर प्रश्न नाही, बॅलन्स करावा लागणार नाही. नसेल तर बॅलन्स तुम्हाला करावा लागेल. बघा कॉपर एक, इकडे पण कॉपर एक, ऑक्सिजन एक, ऑक्सिजन एक ऑलरेडी बॅलन्स आहे. नायट्रोजन एक, इकडे नायट्रोजन दोन दिसत आहे, म्हणजे बॅलन्स नाही. तर या पद्धतीने हायड्रोजनचा विचार करू आपण. आता हायड्रोजन इकडे 3 आहेत, इकडे 2 आहेत, म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन असे 2 एलिमेंट आहेत जे बॅलन्स नाहीत. बरोबर आहे. तर आपल्याला पूर्ण रिॲक्शन आता बॅलन्स करून लिहायची. लक्ष द्या, इथून आपले रूल्स सुरू होत आहे. ओके. व्हेरी फर्स्ट रूल काय लक्ष द्यायचे, ओव्हरऑली तुम्हाला ते रूल्स सांगणार, तुम्ही या ठिकाणी ते रूल्स ॲक्च्युली फॉलो करणार. बरोबर आहे. बघा आता पहिला सर्वात महत्त्वाचा रूल तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आहे, अँड दॅट वन इज, लक्षात इकडे व्यवस्थित. पहिला रूल काय आहे, राईट द स्केलेटन इक्वेशन ॲज इट इज. सर्वात सोपा रूल. स्केलेटन इक्वेशन, दिलेलं अनबॅलन्स्ड इक्वेशन जे त्यालाच आपण स्केलेटन इक्वेशन म्हणतो. दिलेलं जे इक्वेशन असेल, तुम्हाला म्हटलं असेल ना, ही रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करा, बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स रिॲक्शन. बरोबर आहे. बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. दिलेलं इक्वेशन जसंच्या तसं लिहिणं हा पहिला रूल आहे. त्याला तुम्हाला अर्धा मार्क्स मिळतो, फुकटचा अर्धा मार्क आहे, सोडायचा नाही बेटांनो. तर दिलेलं इक्वेशन मी लिहून टाकलं. बघा पहिला रूल मी या ठिकाणी अप्लाय केला. बरोबर आहे. पहिल्या रूलनुसार मी दिलेलं इक्वेशन जसंच तसं लिहिलं, त्याला म्हणतो आपण स्केलेटन. अनबॅलन्स्ड. बरोबर आहे. अनबॅलन्स इक्वेशन जसं तसं लिहिणं हा पहिला रूल. राईट डाऊन द स्केलेटन इक्वेशन ऑफ गिव्हन अनबॅलन्स्ड इक्वेशन, हा पहिला रूल. दुसरा रूल काय महत्त्वाचा, लक्ष द्या व्यवस्थित. बघा सेकंड रूलमध्ये काय म्हटलं आहे, बॅलन्स. लिहून देतो तुम्हाला वाटलं या ठिकाणी. सेकंड रूल, सेकंड रूल आहे बॅलन्स द इक्वेशन ॲटोमिकली एक्सेप्ट, खूप महत्त्वाचा रूल आहे, एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन हायड्रोजन सोडून, एक्सेप्ट म्हटलं आहे, एक्सेप्ट. ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बाकीचे जे इलेमेंट आहेत, मग ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बाकीचे इलेमेंट काय आहेत, कॉपर आहे आणि नायट्रोजन आहेत. ऑक्सिजन हायड्रोजन सोडल्यावर. बरोबर आहे. त्याच्या संदर्भातला रूल आहे. व्यवस्था आहे का व्यवस्था. त्यांना आपल्याला बॅलन्स करायचं. बॅलन्स द इक्वेशन ॲटोमिकली एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन हायड्रोजन सोडून जर बाकीचे इलेमेंट असतील आणि ते जर अनबॅलन्स असतील तर त्याला तुम्ही डायरेक्ट बॅलन्स करून टाका. आता कसं करणार मग बघा. आता या ठिकाणी हे इक्वेशन जर मी लिहिलं तर कॉपर इकडे एक आहे, इकडे ऑक्सिजन हायड्रोजन सोडून त्याच इलेमेंटचा मी विचार करतो आहे. इकडचा कॉपर एक, इकडे पण एक कॉपर, ऑलरेडी बॅलन्स करायची गरज नाही आहे. नायट्रोजन बघा इकडे किती आहेत, एक, इकडे 2. मग आपल्याला नायट्रोजन बॅलन्स करावं लागेल, कारण तो ऑक्सिजन हायड्रोजन व्यतिरिक्त इलेमेंट आहे. म्हणून बघा आता हेच इक्वेशन दुसऱ्या स्टेपमध्ये मी कसं लिहितो आहे, CuO प्लस NH3 इट गिव्ज Cu प्लस N2 प्लस H2O. आलं लक्षात. मग कॉपर ऑलरेडी बॅलन्स होता, मला करायची गरज नाही पडली. नायट्रोजन मात्र मला बॅलन्स करायचं आहे. मग 2 नायट्रोजन मला इकडे पण पाहिजे. बरोबर आहे. इकडे जर 2 आहेत तर इकडे पण 2 पाहिजे. मग 2 करताना इथं 2 लिहिणार का नाही, तर फॉर्म्युला चेंज व्हायला नको. ओके. पण इथं मात्र मी 2 लिहू शकतो. मग दोनदा जर मी NH3 घेतला, NH3 म्हणजे अमोनिया, दोनदा घेतला तर एका याच्यातलं एक नायट्रोजन, दुसऱ्या याच्यातलं इकडे पण 2 नायट्रोजन झाले. आता समजतं, खूप सोपं आहे मित्रांनो. बघा 2 नायट्रोजन इकडे पण झाले, 2 नायट्रोजन इकडे पण झाले, एक कॉपर इकडे पण झाला, एक कॉपर इकडे पण झाला. ऑक्सिजन हायड्रोजन व्यतिरिक्त जे बॅलन्स नसेल, जे इलेमेंट बॅलन्स नसतील ते बॅलन्स करण्याचं काम आपण ह्या सेकंड रूलमध्ये करतो. लक्षात आलं. दिस इज अ सेकंड रूल टू बॅलन्स द एलिमेंट एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रूल. ओके. तिसरा रूल काय,
third very important rule is write down the oxidation number of each element. कॅल्क्युलेट म्हटलं तरी चालेल. कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ इच एलिमेंट किंवा राईट डाऊन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ इच एलिमेंट बिलो इट सिम्बॉल अँड आयडेंटिफाय द एलिमेंट्स ऑफ विच ऑक्सिडेशन नंबर चेंजेस. बघा काय म्हटलं, खूप महत्त्वाचा रूल आहे. तिसऱ्या रूलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला त्याच्या सिम्बॉलच्या खाली लिहायचं. जे आपण ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेशन करताना करतो किंवा रेडॉक्स रिॲक्शन ओळखताना करतो किंवा ऑक्सिडेशन ओळखताना करतो किंवा रेडॉक्स रिॲक्शन ओळखताना करतो किंवा रिडक्शन ओळखताना करतो. बरोबर आहे. हे तुम्हाला अगोदर पण म्हटलं मी, हा बेस आहे तुमचा, तो बेस आपल्याला इथं यूज करायचा आहे. प्रत्येक एलिमेंटच्या सिम्बॉलच्या खाली त्याचा ऑक्सिडेशन नंबर लिहायचा आहे. ज्याचा चेंज झाला आहे तो नंतर ओळखायचा आहे. मग रिॲक्टंट साईडला कोणता, प्रॉडक्ट साईडला कोणता वेगवेगळा आहे का ते तुम्हाला ओळखायचं आहे मित्रांनो. बरोबर आहे. बघा त्या ठिकाणी बघू आपण. तेच इक्वेशन परत मी लिहितो आहे. परत आपल्याला तेच इक्वेशन लिहायचं आहे आणि शेवटी बॅलन्स त्या झालं पाहिजे. बरोबर. बघा तेच इक्वेशन लिहिलं. आता प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला सांगता आला पाहिजे, सहज कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. बघा त्या ठिकाणी सांगतोय ऑक्सिजन नेहमी -2 असतो, म्हणजे हा डेफिनेटली +2 असला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर हायड्रोजन नेहमी काय असतं मित्रांनो, -1 किंवा +1. इथं तो नायट्रोजन सोबत रिॲक्ट आहे, नॉन मेटल सोबत रिॲक्ट आहे. नायट्रोजन नॉन मेटल आहे, त्याच्यासोबत हायड्रोजनला म्हणतो +1. एक तर हा +1 असतो की -1 असतो, इथं +1 असणार आहे. बघा आता एका हायड्रोजनचा +1, 3 हायड्रोजनचा, ह्या दोनाचा विचार नाही करायचा आपण. इथं 2 काय 10 पण 100 बनवू शकतो. NH3चा विचार करायचा फक्त. एका हायड्रोजनचा +1, 3 हायड्रोजनचा +3, म्हणजे एका नायट्रोजनसाठी झाला तो -3. लक्षात आला. कॅल्क्युलेशनचे रूल बघा, तुम्हाला लक्षात येईल. कारण की आता परत तेवढे रूल आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही. कॉपर बघा आता या ठिकाणी एकटा आहे, फ्री स्टेट, एलिमेंटल स्टेट. कोणासोबत असतो, रिॲक्ट मी अनकंबाईन. मग त्याच्यासाठी आपण रूल बघितला. व्हेरी फर्स्ट रूल काय आपला, अनकंबाईन स्टेटमध्ये जर एखादा एलिमेंट असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर घेतो आपण 0. लक्षात आलं. तर अनकंबाईन स्टेटमधला ऑक्सिडेशन नंबर लिहिला आपण 0. नायट्रोजन हा सुद्धा बघा एकटा आहे, फ्री स्टेट, त्याच्यासोबत दुसरा कोणताच एलिमेंट नाही. बघा इथं नायट्रोजन हायड्रोजनसोबत होता म्हणून काय घेतलं आपण -3. पण तोच नायट्रोजन एकटा, त्याचा नायट्रोजनचा फॉर्म N2 आहे. जसं H2, Cl2, Br2, O2, तसा N2च्या फॉर्ममध्ये असतो नॅचरली. फ्री स्टेट, कंबाईन स्टेट, अनकंबाईन, दुसऱ्यासोबत रिॲक्ट नाही आहे, त्याची ती इलेमेंटल स्टेट आहे. त्याच्यामध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर घेतला आपण 0. ओके. हे फार महत्त्वाचं आहे, कारण की इथं जर तुमचा ऑक्सिडेशन नंबर चुकला, काही अजिबात करायची नाही, तर पुढचं सर्व इक्वेशन तुमचं चुकणार आहे. ठीक आहे. आता H2O सिम्पल कंपाऊंड नेहमी आपण वापरतो. हायड्रोजन, एका हायड्रोजनसाठी 1, ऑक्सिजन नेहमी -2 घेणार. हायड्रोजन +1 असेल कारण की तो नॉन मेटलसोबत रिॲक्ट आहे. हायड्रोजनचा +1 आला एका हायड्रोजनचा, ऑक्सिजन नेहमी -2 तुमचं असणार आहे. बघा आता तिसऱ्या रूलमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे बघा. राईट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ इच एलिमेंट लिहिला. पुढे काय म्हटलं आहे, आयडेंटिफाय द एलिमेंट ऑफ विच ऑक्सिडेशन नंबर चेंजेस. ओके. मग कोणत्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला आहे, कितीने चेंज झाला, ते पण आपल्याला ह्या स्टेपमध्ये ओळखायचं आहे. ओके. काय काय सांगितलं तुम्हाला मी, ऑक्सिडेशन नंबर तर लिहिलाच. आता आपल्याला काय ओळखायचं आहे, कोणत्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला. म्हणजे चेंज झाला म्हणजे काय, रिॲक्टंट साईडला तो वेगळा आहे आणि प्रॉडक्ट साईडला वेगळा आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि पुढे लिहायचं राहिलं माझं की कितीने तो चेंज झाला, बाय हाऊ मच, कितीने तो वाढला, कितीने तो कमी झाला, कितीने चेंज झाला, कितीने बदल झाला, ते पण तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं. ह्या तिसऱ्या स्टेपमध्ये आपण ते करून टाकू. बघा आता कशा पद्धतीने करणार, कोणाकोणाचा चेंज झाला अगोदर ते ओळखू आपण आणि मग नंतर कितीने चेंज झाला ते बघू. बघा आता या ठिकाणी
कुठल्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर कितीने चेंज झाला आपल्याला ते बघायचे. ओके, कॉपरचा विचार करू आपण अगोदर. कॉपरचा चेंज झाला आहे का? इकडे +2, इकडे 0, म्हणजे डेफिनेटली चेंज झालेला आहे. बरोबर आहे, चेंज झाला आहे. कितीने चेंज झाला मित्रांनो लिहिता येईल आपल्याला. कोणाचे चेंज झाला ते पण ओळखलं. त्याच्यानंतर कुठला येईल बघा, या ठिकाणी लिहिलं आपण राईट द ऑक्सिडेशन नंबर ते लिहिलं. त्याच्यानंतर चेंज किती झालं ते पण आपण लिहिलं. चेंज कोणाचं झालं ते पण लिहिलं. आता कितीने चेंज झालं ते बघायचं आहे. +2 to 0, +2चा 0 होणे म्हणजे वाढणे का कमी होणे? डेफिनेटली कमी होणे असेल. म्हणजे इथं लिहिणार आपण डिक्रीज बाय 2. याचा कॉपरचा ऑक्सिडेशन +2चा 0 झाला मित्रांनो, म्हणजे तो डिक्रीज झाला. कितीने कमी झाला मग तो? +2चा 0 म्हणजे 2ने तो कमी झाला. बरोबर आहे. आता अजून दुसरं एलिमेंट ओळखा, आहे का चेंज? नायट्रोजनचा विचार करू आपण. ऑक्सिजनचा बघा -2 आहे. एका ॲटमचा परत मागच्या ॲटम सांगितलं मला, फक्त एका ॲटमचा विचार करायचा आपला. कारण की इथं लिहिताना आपण कोणाचा लिहिला? एकाच ॲटमचा लिहिला आहे. नायट्रोजनचा एका ॲटमचा आहे -2. लक्ष द्या आता व्यस्त. एका ॲटमसाठी काय आहे? नॉट -2, इट्स -3. एका ॲटमसाठी काय? -3. इकडे बघा मित्रांनो काय दिसतोय का? नायट्रोजन 0. ओके, मग बघू आपण आता त्या ठिकाणी. बघा नायट्रोजन रेड याच्याने दाखवतोय मी त्याला. -3 आहे. त्याचं कन्व्हर्शन जे मित्रांनो ते 0मध्ये झालं आहे. -3 पासून 0ला येणे म्हणजे काय? ऑक्सिडेशन नंबर वाढणे. -चा 0 होणे म्हणजे वाढणे. डेफिनेटली 0 जरी असला तर तो वाढलेला आहे. -3 पासून आला आहे तो. मग कितीने वाढला तो? 3ने वाढला आहे. बरोबर आहे ना. मग -3 मध्ये तुम्ही 3 ॲड केलं तर 0 होणार की नाही? म्हणजे तो 3ने वाढला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लिहिणार इन्क्रीज. हे झालं डिक्रीज आणि इकडे लिहिणार तुम्ही इन्क्रीज. कितीने वाढला? 3ने वाढला. म्हणजे ह्या तिसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्त्वाची स्टेप आहे. तिथंच रिॲक्शन बॅलन्स होऊ शकते. तिथं चुकलं म्हणजे सर्व बॅलन्सिंग तुमचं चुकेल. तर तिसऱ्या स्टेपमध्ये प्रत्येक सिम्बॉलच्या खाली ॲटॉमिक नंबर ऑक्सिडेशन नंबर लिहा. त्याच्यानंतर कोणत्या इलेमेंटचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला ते ओळखा. नुसतं ओळखायचं नाही तर तो कितीने चेंज झाला हे पण तुम्हाला त्या ठिकाणी तिसऱ्या स्टेपमध्ये सांगायचं आहे. ते आपण सर्व या ठिकाणी केलेलं आहे. समजलं? बघा आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐका. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर झाला. कितीने डिक्रीज झाला मित्रांनो? 2. इथं इन्क्रीज बाय 3. आता पुढचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. बघा त्या ठिकाणी इकडे किती कॉपर आहेत? एकच आहे. इकडच्या कॉपरचा विचार करू नका. एका कॉपरसाठी कितीने डिक्रीज झाला तो? 2ने. कॉपर एकच आहे त्याच्यासाठी तो 2ने डिक्रीज झाला. लक्ष द्यावेस. त्याच्यानंतर नायट्रोजन इन्क्रीज झाला 3ने. किती नायट्रोजनसाठी? एका नायट्रोजनसाठी. पण आपण किती नायट्रोजन घेतले बघा? 2 नायट्रोजन घेतले मित्रांनो. लक्ष द्या. इथं पुढच्या स्टेपमध्ये ते लिहितोय मी. ओके, इकडे पुढेच लिहितो डायरेक्ट वर. अगोदर मी काय लिहिणार? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. चौथी स्टेप आहे फाइंड टोटल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं? लक्ष द्यायचं. फाइंड टोटल इन्क्रीज अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. जो काही ऑक्सिडेशन नंबर आपण आता इन्क्रीज आणि डिक्रीज दाखवला आहे तो त्याच्यात टोटल किती बदल झाला आहे? टोटल इन्क्रीज, टोटल डिक्रीज. कारण की हे जे इन्क्रीज डिक्रीज लिहिलं आपण हे एका ॲटमसाठी लिहिलं आहे. पण त्याच्यात किती ॲटम आहेत त्याच्यानुसार आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. बघा आता पुढे लिहिणार आपण आता टोटल इन्क्रीज. लक्ष द्यावे, खूप महत्त्वाची स्टेप आहे. टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे टोटल किती इन्क्रीज झालं. मग इन्क्रीजकडे फोकस करा. बघा इथं म्हटलं आपण इन्क्रीज बाय 3. बघा इन्क्रीज बाय 3 एका नायट्रोजनसाठी. एका नायट्रोजनचा -3, एका नायट्रोजनचा 0. एका नायट्रोजनसाठी कितीने वाढला आहे तो? 3ने वाढला आहे. इन्क्रीज बाय 3. पण आपल्याला किती नायट्रोजन घ्यायचे आहेत? 2. इथं ऑलरेडी 2 म्हटलंच आहे आपण मित्रांनो.
मग एका नायट्रोजनसाठी लक्ष द्या इकडे असतं, एका नायट्रोजनसाठी तो कितीने वाढतोय? 3ने वाढतोय, दिलंय आपण. आणि टोटल नायट्रोजन किती आपल्याकडे? 2. म्हणजे कितीने वाढला तो? 6ने वाढला. एका नायट्रोजनसाठी 3, दुसऱ्या नायट्रोजनसाठी पण 3, म्हणजे तो टोटल 6ने ऑक्सिडेशन नंबर वाढला. टोटल इन्क्रीज कसं काढलं समजलं? मग आता आपण टोटल डिक्रीज काढू. टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर खूप महत्त्वाचं आहे. हेच बॅलन्सिंग आहे ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर. बघा आता टोटल डिक्रीजवर फोकस करा. डिक्रीज बाय 2. एका कॉपरसाठी 2ने डिक्रीज झाला. आपल्याकडे कॉपर किती आहेत? कॉपर आपल्याकडे एकच आहे. एका कॉपर 2ने कमी झाला आणि कॉपर पण एकच आहे, म्हणजे टोटल डिक्रीज पण किती आला? टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर 2. मग आता जर तुम्ही फोकस केलं बघा या ठिकाणी, टोटल इन्क्रीज 6 आणि टोटल डिक्रीज 2. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट तुम्हाला सांगतो मी. इन अ रेडॉक्स रिॲक्शन, जेव्हा तुम्ही एखाद्या रेडॉक्स रिॲक्शनचा विचार करणार, कुठल्याही रेडॉक्स रिॲक्शनचा विचार करा, लक्ष द्या इकडे व्यवस्थित. टोटल इन्क्रीज अँड टोटल डिक्रीज शुड बी सेम. जेवढं इन्क्रीज असेल तेवढं डिक्रीज असलं पाहिजे. जेवढं डिक्रीज असेल तेवढंच इन्क्रीज असलं पाहिजे. दोघं सारखेच असले पाहिजे, अदरवाईज रिॲक्शन होणारच नाही, होतच नाही. असे कोणतेच रिॲक्शन नाही रेडॉक्स रिॲक्शन ज्याच्यामध्ये इन्क्रीज वेगळं आणि डिक्रीज वेगळं. काय की इन्क्रीज डिक्रीज मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जेवढे इलेक्ट्रॉन लॉस होणार तेवढेच गेन होणार. देअरफॉर इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टोटल इन्क्रीज अँड टोटल डिक्रीज शुड बी सेम. दोघं कसे असले पाहिजे? सारखे असले पाहिजे. मग मित्रांनो या ठिकाणी इन्क्रीज 6 आहे, डिक्रीज 2 आहे. मग काय करणार? दोघं सारखे आपल्याला करून घ्यायचे आहेत. मग सुटेबल इंटिजरने मल्टिप्लाय करा. जसं या ठिकाणी टोटल इन्क्रीज किती आहे? 6, पण डिक्रीज 2 आहे. मला दोघं सारखे करायचे आहेत. मग याला जर मी 3ने मल्टिप्लाय करून टाकलं तर हा सुद्धा किती होऊन जाईल? 6 होऊन जाईल. होईल का 6? बरोबर आहे. बघा आता मी कुठं मल्टिप्लाय केलं? डिक्रीजला मी 3ने मल्टिप्लाय केलं. बरोबर आहे. लक्षात आता हेच इक्वेशन परत लिहितोय मी आता. बघा सेम इक्वेशन मी लिहितोय. CuO प्लस 2 times NH3 it gives Cu प्लस N2 प्लस H2O. बरोबर आहे. तेच इक्वेशन मिळलं ॲज इट इज. चेक करून घ्या. CuO 2 times NH3 कॉपर, त्याच्यानंतर N2 प्लस H2O. मला काय करायचं मित्रांनो? टोटल डिक्रीज सारखं करण्यासाठी मला 3ने मल्टिप्लाय करायचं. मग डिक्रीज कोणाच्या बाबतीत झालं बघा? डिक्रीज कोणाच्या बाबतीत झालं? कॉपरच्या बाबतीत. एका कॉपरसाठी 2ने डिक्रीज होत आहे, मला 6 पाहिजेत. मी काय केलं आहे? ह्या 2ला मी 3ने मल्टिप्लाय केलं तेव्हा तो 6 होणार आहे. बरोबर आहे, कारण की इथं ऑलरेडी 6 होतं आहे. म्हणून बघा या ठिकाणी ह्या 2ला 3ने मल्टिप्लाय करणं म्हणजे काय? ह्या कॉपरला तुम्हाला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून बघा आता एका कॉपरसाठी 2ने चेंज झाला आहे. बघा एका कॉपरसाठी डिक्रीज बाय 2. आता किती कॉपर झाले आपल्याकडे? एका कॉपरसाठी 2ने, असे 3 कॉपर आहेत. 2 2 2 झाला 6. आता टोटल इन्क्रीज टोटल डिक्रीज आपला एक्झॅक्टली सेम झालं आहे. मेन पार्ट जो आहे बॅलन्सिंगचा तो या ठिकाणी आपला झालेला आहे. जेवढे इलेक्ट्रॉन लॉस तेवढे इलेक्ट्रॉन गेन आपण या ठिकाणी दाखवले आहेत. कशाने? टोटल इन्क्रीज आणि डिक्रीज सारखं केल्यानंतर. बघा आता या ठिकाणी ही जी इक्वेशन तुमच्या समोर आहे याचं आपण सेकंड रूलमध्ये बघितलं होतं बा. बॅलन्स द इक्वेशन ॲटॉमिकली एक्सेप्ट 2 एलिमेंट जे आहेत ते सोडून आपण त्याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर आहे. मग इथं 3 लिहिल्यामुळे काय प्रॉब्लेम झाला मित्रांनो? बघा नायट्रोजन तर इकडे 2 आहेत, इकडे पण 2 आहेत, पण इकडे 3 लिहिल्यामुळे कॉपर किती झाले? 3. मग सरळ आपल्याला कॉपर इकडच्या बाजूला पण 3 पाहिजेत, म्हणून आपण काय करणार? 3 टाइम्स कॉपर केलं आहे. ओके. नाव इकडे लक्ष द्या व्यवस्थित. नाव यू हॅव टू बॅलन्स ऑक्सिजन अँड हायड्रोजन. आपल्याला कोणाला बॅलन्स करायचं आता? ऑक्सिजन अँड हायड्रोजन. मग 5th स्टेप आहे तुमची, 5वा रूल आहे बॅलन्स ऑक्सिजन बाय ॲडिंग
H2O मॉलिक्यूल. बघा तुम्हाला जर ऑक्सिजन बॅलन्स करायचं असेल तर काय ॲड करायचं? H2O. याचा अर्थ काय झाला? समजा आता या ठिकाणी असं समजू आपण, इकडे 5 ऑक्सिजन आहेत आणि इकडे 4 आहेत. म्हणजे काय? तिकडे एक ऑक्सिजन कमी. जिकडे ऑक्सिजन कमी तिकडे तुम्हाला काय ॲड करायचं? H2O. इकडे 5 ऑक्सिजन, इकडे 4 समजू आपण, बरोबर आहे. मग एक ऑक्सिजन कमी आहे, जेवढे ऑक्सिजन कमी तेवढे वॉटर मॉलिक्यूल टाका, कारण की एका वॉटर मॉलिक्यूलमध्ये एक ऑक्सिजन असतो, बरोबर आहे. इकडे समजा 10 ऑक्सिजन आहेत, तिकडे 6 ऑक्सिजन, म्हणजे किती कमी ऑक्सिजन? 4. मग 4 वॉटर मॉलिक्यूल ॲड करा. जेवढे ऑक्सिजन कमी असतील, ज्या बाजूला कमी असतील त्या बाजूला तेवढे वॉटर मॉलिक्यूल ॲड करायचे. लक्षात आला? हा त्या संदर्भातला रूल आहे, 5वा रूल. ओके. तसंच बॅलन्स ऑक्सिजन बाय ॲडिंग H2O अँड हायड्रोजन बाय ॲडिंग H+ आयन. हे सोपं आहे खूप. हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी काय करायचं आपल्याला? H+ आयन ॲड करायचे आहेत. जेवढे हायड्रोजन कमी, समजा इकडे 10 हायड्रोजन आहेत, तिकडे 3च हायड्रोजन आहेत, मग 7 कमी आहेत, मग 7 वेळेस H+ आयन ॲड करा. बघा हा जो रूल आहे, ह्या रूलनुसार जर आपण आता आपल्या इक्वेशनचा विचार केला, जे आपलं इक्वेशन आता कॉपर ऑक्साईड प्लस अमोनिया, इट गिव्स कॉपर प्लस H2O प्लस N2, याला जर आपण विचार केला तर कसं बॅलन्स करणार? लक्ष द्या व्यवस्थित. बघा आता ऑक्सिजन अगोदर बॅलन्स करायचं नेहमी. ऑक्सिजन तो झाल्यानंतरच हायड्रोजन बॅलन्स करायचं. लिहिताना मी अगोदर ऑक्सिजन लिहिला आहे, नंतर आपण हायड्रोजन लिहिला, बरोबर आहे. बघा आता ऑक्सिजन मी अगोदर कॅल्क्युलेट करतो की रिॲक्टंट साईडला किती ऑक्सिजन आहेत. बघा हे 3 ऑक्सिजन, काउंट करा, 3. ओके झाले. अजून कुठं ऑक्सिजन दिसतोय का इकडे? नाही. प्रॉडक्ट साईडचा विचार करू मित्रांनो आपण. प्रॉडक्ट साईडला किती आहेत? एकच, बरोबर आहे. इकडे 3 ऑक्सिजन आहेत आणि इकडे 1, म्हणजे काय? तिकडे 2 कमी आहेत प्रॉडक्ट साईडला, मग तुम्हाला 2 वेळेस वॉटर मॉलिक्यूल ॲड करावं लागेल. ऑलरेडी 1 वॉटर मॉलिक्यूल आहे, अजून 2 जर ॲड केले तर 3 वॉटर मॉलिक्यूल होतील. म्हणून इक्वेशन कसं लिहिणार माझा? देअरफॉर हियर ह्या स्टेपमधलं तुमचं इक्वेशन असेल 3 टाइम्स CuO, 2 टाइम्स NH3, 3 टाइम्स Cu प्लस N2. बघा 1 वॉटर मॉलिक्यूल, अजून 2 झाले, 1 अधिक 2 3, 3 टाइम्स वॉटर मॉलिक्यूल आपण लिहिले. ओके. आता बघा ऑक्सिजन इकडे किती दिसत आहे? 3. इकडे ऑक्सिजन किती आहेत? 3. आता ऑक्सिजन बॅलन्स झाला. कॉपर इकडे 3 आहेत, इकडे कॉपर ऑलरेडी तो बॅलन्स करून टाकला आहे आपण. नायट्रोजन इकडे 2 आहेत, इकडे पण 2 आहेत, ऑलरेडी बॅलन्स आहे. आता ह्या स्टेपमध्ये आपल्याला परत हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे. पण हायड्रोजन बॅलन्स करताना काय करायचं आहे? जेवढे हायड्रोजन कमी असतील तेवढे H+ आयन ॲड करायचे. ज्या बाजूला कमी असतील त्या बाजूला. मग आपण हायड्रोजन काउंट करून बघू. बघा या ठिकाणी हायड्रोजन किती झालं? NH3 कितीदा घेतला आपण? 2दा. NH3 2दा, H3 2दा आला, म्हणजे 6 हायड्रोजन झालं आहे. म्हणजे रिॲक्टंट साईडला 6 हायड्रोजन आहेत. प्रॉडक्ट साईडला काय आहेत बघा? 3 दुनी 6, इकडे पण 6. ऑलरेडी तो बॅलन्स होऊन गेलेला आहे. जर बॅलन्स झाला नसता, समजा इकडे 6 हायड्रोजन आणि इकडे 4च राहिले असते समजा, तर आपण काय केलं असतं? फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो. बघा या ठिकाणी असं राहिलं असं समजा, अशी कंडिशन राहिली असती. इथं 2 H2 राहिले असं, म्हणजे 4 हायड्रोजन झाले, मग 2 हायड्रोजन कमी आहेत. इकडे 6 हायड्रोजन, इकडे 2, इकडे 4 हायड्रोजन, इकडे 6 हायड्रोजन, 2 हायड्रोजन कमी. आपण काय केलं असतं? 2 टाइम्स H+ असं केलं असतं. पण तसं करायची गरज या ठिकाणी नाही, कारण की ऑलरेडी या ठिकाणी 6 हायड्रोजन दोघं ठिकाणी आहे. दोघं रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट साईडला सेम नंबर ऑफ हायड्रोजन आहेत, म्हणून तो बॅलन्स ऑलरेडी आहे, बरोबर आहे. मग बघा ऑक्सिजन बॅलन्स झाला, हायड्रोजन बॅलन्स झाला, बरोबर आहे. आता लक्षात इकडे व्यवस्थित, शेवटच्या स्टेपमध्ये हायड्रोजन ऑक्सिजन बॅलन्स झाल्यानंतर, ऑक्सिजन बॅलन्स झाला नंतर हायड्रोजन बॅलन्स झाला. हे बॅलन्स झाल्यानंतर तुम्हाला यू हॅव टू चेक द इक्वेशन ॲटोमिकली. प्रत्येक एलिमेंट बॅलन्स आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. लक्षात आलं? ऑलरेडी आपण चेक केलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक छोटासा रूल तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आहे, जो ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला यूज करायचं नाही, पण मे बी बाकीचे इक्वेशन जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला यूज करावा लागू शकतो.
तुम्हाला असं कधी कधी म्हटलेलं असेल बॅलन्स द फॉलोविंग रेडॉक्स रिॲक्शन, आणि असं म्हटलं असेल पुढे बॅलन्स द फॉलोविंग रिॲक्शन इन बेसिक मीडियम. लक्ष द्या व्यवस्थित. बॅलन्स द फॉलोविंग रिॲक्शन इन बेसिक मीडियम. छोटासा रूल आहे, प्रत्येक वेळेस गरज पडेलच त्याची असं नाही, पण हे जे आतापर्यंत रूल बघितले प्रत्येक वेळेस तुम्हाला हे रूल वापरायचेच आहेत. ओके. आता म्हटलं तुम्हाला बॅलन्स द फॉलोइंग रिॲक्शन इंटू ब्रॅकेट दिलं इन बेसिक मीडियम. ती रिॲक्शन जर आपण बेसिक मीडियममध्ये केली असेल तर कसं बॅलन्स करणार. तर बघा बेसिक मीडियमची जी रिॲक्शन असते, लक्ष द्यावं मी काय सांगतो ते, बेसिक मीडियमची जी रिॲक्शन असते त्या रिॲक्शनमध्ये इथपर्यंत तुम्ही बॅलन्स केला आहे, बरोबर आहे. इथपर्यंत बॅलन्स केल्यानंतर त्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला 100%, 101% H+ आयन दिसतीलच, एक तर रिॲक्टंट साईडला किंवा प्रॉडक्ट साईडला. लक्षात आलं काय सांगितलं तुम्हाला मी. बेसिक मीडियमची जी रिॲक्शन असते त्या इथपर्यंत बॅलन्स केल्यानंतर ही तर पुढे वापरायची स्टेप आहे. इथंच तुम्हाला कुठेतरी एक तर इकडे H+ आयन ॲड करावं लागतील किंवा इकडे ज्या साईडला हायड्रोजनची कमी असेल, जसं तुम्हाला सांगितलं ना 2 H+ आयन ॲड केल्या आपण, इकडे पण होऊ शकतात कदाचित, इकडे पण काही इकडे कमी राहिले असते. समजा इकडे हा 2 टाइम्स H2 आहे, 3 टाइम्स H2, इथं हा 1 राहिला असता तर इकडे आपला H+ आयन ॲड करावे लागले असते, बरोबर आहे. तर कुठंतरी एक ठिकाणी H+ आयन असणार रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट साईडला. लक्ष द्यावे असतं. मग असं असल्यावर रिॲक्शन बॅलन्स होऊन गेले तुमचे. पण असं म्हटलं आहे की रिॲक्शन टेक्स प्लेस इन बेसिक मीडियम. सर्व बॅलन्स आहे ऑलरेडी, इथपर्यंत झालं म्हणजे बॅलन्स असते, रिॲक्शन 100% बॅलन्स असते. पण बेसिक मीडियममध्ये जर असेल तर काय करायचं, जे H+ आयन असतील एक तर ते कोणत्या तरी एकाच बाजूला असतात, एक तर रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट. जेवढे ऐका व्यवस्थित काय सांगता, जेवढे H+ आयन असतील रिॲक्टंट साईडला किंवा प्रॉडक्ट साईडला, जेवढे H+ आयन असतील तेवढेच काय घ्यायचे आपण OH-, कारण की बेसिक मीडियममध्ये बेसची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. जेवढे H+ आयन असतील तेवढे OH- आयन ॲड करायचे. पण कुठे, लक्ष द्या खूप महत्त्वाचं आहे. जेवढे H+ आयन रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट, कुठेतरी एकाच ठिकाणी H+ आयन आहेत. समजा या ठिकाणी 5 H+ आयन असं समजू आपण कुठं रिॲक्टंट साईडला, तर तुम्हाला 5 OH- आयन ॲड करायचे. पण कोणत्या बाजूला, प्रॉडक्ट नाही, दोघं बाजूला. कारण की तुम्ही एकाच बाजूला ॲड केलं, ऑलरेडी रिॲक्शन बॅलन्स आहे आणि तुम्ही OH ॲड करून दिलं कुठल्या तरी एका बाजूला, म्हणजे काय होऊन जाईल ते अनबॅलन्स होऊन जाईल. तर बॅलन्सला बॅलन्सच ठेवायचं आहे. इकडे जेवढं वाढवणार तेवढंच इकडे पण वाढलं पाहिजे. म्हणून दोघं बाजूला OH ॲड करा. किती OH, खूप सोपं आहे. तुम्हाला त्या बॅलन्स रिॲक्शनमध्ये जेवढे H+ आयन दिसतील तेवढे OH- आयन ॲड करा. समजा इकडे 5 H+ आयन आहे तर इकडे 5 OH- आयन, इकडे पण 5, म्हणजे बॅलन्सचं बॅलन्सच राहील ते. लक्षात आलं. इकडे पण बॅलन्स, तिकडे पण ऑलरेडी बॅलन्स राहील. जेवढे H+ तेवढे दोघं बाजूला OH ॲड करायचे. पण हे केव्हा, फक्त जर तुम्हाला बेसिक मीडियममध्ये रिॲक्शन दिली असेल तर. तिथं क्लिअर म्हटलेलं असतं मित्रांनो, बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स रिॲक्शन इन बेसिक मीडियम, असं क्लिअर म्हटलेलं असेल. बेसिक मीडियम शब्द वापरला असेल तर त्या ठिकाणी हा रूल तुम्हाला यूज करायचा, अदरवाईज यूज करण्याची गरज नाही. ओके. कारण की इथपर्यंत बॅलन्स होऊन गेलेलं असतं सर्व. ठीक आहे. तर हे झालं तुमचं बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. हे झालं बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स, सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. सेम टॉपिकवर अजून एक एक्झाम्पल आपण घेणार, पण ते नेक्स्ट लेक्चरला घेणार. मे बी बेसिक मीडियमचं एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन दाखवेल. मात्र उद्या हे सर्व रूल्स तुमच्या लक्षात असले पाहिजे, कारण की प्रत्येक रूल मी लिहिणार नाही. कारण की बेसिक मीडियमची रिॲक्शन म्हटली तर अजून 1-2 स्टेप वाढू शकते. प्रत्येक स्टेप वाढली तर आपण या ठिकाणी लिहू शकत नाही. म्हणून हे रूल्स मी लिहिणार नाही. ऑलरेडी आज फर्स्ट इक्वेशन आपल्याला बॅलन्स करायचं, सर्व रूल्स तुम्हाला लिहून दिलेले आहेत. याचं स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट तुम्हाला घेता येणार नाही कारण की आपल्या ॲपमध्ये तशी सुविधा नाही. पण व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सहज लिहू शकतात, बरोबर आहे. पूर्ण पार्ट तुम्हाला आता दिसतो याच्यातला, प्रत्येक पार्ट तुम्ही सहज लिहू शकतात. म्हणून व्हिडिओ पॉज करा आणि या सर्व बारीक गोष्टी ज्या ठिकाणी दिल्या आहेत तसं मी नोट्समध्ये तुम्हाला हे रूल्स लिहून देईल. पण इक्वेशन बॅलन्स नाही करणार, कारण की नंबर ऑफ इक्वेशन तुम्ही स्वतः बॅलन्स करू शकतात. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने खूप इम्पॉर्टंट पार्ट आपला आज कंप्लीट झाला आणि दॅट वन इज युअर बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन, बरोबर. तर मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी ॲपला जॉईन झाले असतील, परत तुम्हाला ती सूचना मी देतो आहे.
तुमचे व्हॉट्सअप नंबर्स जे आहेत ते माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा. माझा नंबर ऑलरेडी तुम्हाला सांगितला आहे, परत एकदा सांगतो. दॅट वन इज युअर 9822440594. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरला तुमचा व्हॉट्सअप नंबर पाठवा, जेणेकरून तुम्ही ब्रॉडकास्ट ग्रुपला ॲड होणार. म्हणजे पुढच्या नोट्स ज्या आहेत नेक्स्ट चॅप्टरपासूनच्या नोट्स आपण त्या ब्रॉडकास्ट ग्रुपलाच टाकणार आहोत. मी तुम्हाला ते सहज बघता येतील, कारण की ॲपमध्ये नोट्स ओपन व्हायला काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो. काही विद्यार्थ्यांचा मोबाईल त्याला सपोर्ट करत नाही, म्हणून तो प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला आहे. म्हणून तुम्हाला ब्रॉडकास्ट ग्रुपला मी त्या नोट्स टाकणार आहे, म्हणून तुमचा व्हॉट्सअप नंबर माझ्याकडे असणं खूप गरजेचं आहे. ओके, ही एक महत्त्वाची सूचना. आणि दुसरं, जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी बेसिक व्हिडिओ जे आहेत आपले, काही विद्यार्थ्यांनी ते बघितले, भरपूर विद्यार्थ्यांनी बघितले आहेत. बेसिक व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलला टाकलं आहे. बघा, माझं एक यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही जर सर्च केलं तुम्हाला सहज सापडेल. अँड दॅट वन इज युअर DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर या नावाने यूट्यूबला माझं एक चॅनल आहे. हे सर्व कॅपिटलमध्ये आहे. DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर. ह्या यूट्यूब चॅनलला माझे 10th 11th 12th CET JEE नीट हे सर्व वेगवेगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत. जवळपास 70 व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. मोस्टली 12वीचे जास्त व्हिडिओ आहेत आणि तुमच्या 11वीचे बेसिक 11 बेसिक असं म्हणून त्या ठिकाणी टाकलेलं आहे. तर ते 11 बेसिकचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघा, कारण की पुढचे चॅप्टर त्या बेसवर आपल्या आधारित असणार आहेत. म्हणून ते व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला समजण्यासाठी अधिक सोयीचं होणार आहे. म्हणून ते व्हिडिओ बघा. तुमचा व्हॉट्सअप नंबर माझ्या ह्या व्हॉट्सअपला पाठवा. लक्षात आलं? आज या ठिकाणी थांबतो आहे. प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू.